नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये भारतानं उशिरा पाऊल ठेवल्याची मोठी चर्चा होत असली तरी ही उशिरा एंट्री भारतासाठी सर्वात मोठं वरदान ठरणार आहे. संसदेमध्ये गुरुवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये याचे अत्यंत सकारात्मक विश्लेषण करण्यात आले. पाश्चिमात्य देशांनी AI साठी वापरलेली प्रचंड ऊर्जा खाणारं आणि आर्थिकदृष्ट्या जोखमीचे मार्ग टाळून भारत आता स्वतःचं कमी संसाधन आणि अधिक समावेशक असा मार्ग निवडू शकतो, असा विश्वास या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आलाय. ज्या देशांनी AI क्षेत्रामध्ये सर्वात आधी सुरुवात केली त्यांनी नियम नसताना आणि स्वस्त भांडवलाच्या काळामध्ये अफाट गुंतवणूक केली. आता ते देश अशा चक्रव्यूहामध्ये अडकलेत जिथून मागं फिरणं शक्य नाही. परंतु भारताला मात्र या अनुभवातून शिकण्याची मोठी संधी मिळते. सुरुवातीच्या देशांचे मॉडेल हे प्रचंड वीज वापरतात. भारतामध्ये ऊर्जा कार्यक्षम मॉडेल्सवरती लक्ष केंद्रित करू शकतो. स्पष्ट नफा नसतानाही अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या जोखमीपासून आता भारत वाचू शकतो. प्रगत देशांमध्ये तंत्रज्ञान आल्यावरती नियम बनले, मात्र भारत नियमन, डेटा सुरक्षा आणि वापर एकाच वेळी विकसित करू शकतो. हे यामागचे फायदे आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये उशिरा उतरणं हे भारतासाठी फायद्याचं ठरलेलं आहे. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.